मदर एक नंबर तुझे कंबर हाय चाल शेकी Once more! Once more! Once more! माझी सासू तुझी मदर एक नंबर तुझे कंबर हाय चाल शेकी। जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल उदाहरण ते एडिटिंगवरले आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो आज व्हिडिओ तो एकदम जबरदस्त शेकी शेकी या सॉन्गवरती आज व्हिडिओ आपण बनवलेलं आहे। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, तर व्हिडिओ लाईक करताना करा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल वेदांत एडिटिंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती ॲज इंस्टाग्राम ट्रेंडिंग रिलेटेड एडिटिंगचे ट्युटोरियल्स जो तो देत असतो आणि VNचे QR कोड्स देखील देत असतो। तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला लागणार आपलं व्हिडिओचं मटेरियल जे आहे ना तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल, पण त्या मटेरियलला एक पासवर्ड असणार आहे। तो पासवर्ड मी या व्हिडिओमध्ये कुठेही बोलून दाखवणार आहे, तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा आणि स्किप जर केला तर पासवर्ड तुम्हाला कळणार नाही। तर चला मित्रांनो जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला ना प्ले स्टोअरवरून सुपर VPN प्रो हा ॲप डाउनलोड करायचा। त्यानंतर आपल्या टेलिग्रामच्या CapCut प्रो ॲप्लिकेशन आहे ना ते डाउनलोड करायचं आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो। त्यानंतर ना आता आपलं जो सुपर VPN आहे ते ओपन करून सिंगापूरचं किंवा UKचं सर्व्हर आहे ना ते कनेक्ट करायचं। त्यानंतर ना आपला CapCut आहे ना ते ओपन करायचं आहे। त्यानंतर ना आता इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना बेटमार्कचा तो इथे सिलेक्ट करायचा। त्यानंतर ना ॲडवरती क्लिक करायचं आहे। ॲडवरती क्लिक केल्या इझिली आपला जो व्हिडिओ आहे ना तो CapCutमध्ये ॲड होऊन जाईल। तर आता हा व्हिडिओ ॲड झाल्यानंतर ना ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं आहे। इथे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ना आपला जो सॉन्ग आहे ना तो इझिली इथे येऊन जाईल। तर आता या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे बीट्स नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं। आता जिथे जिथे व्हिडिओमध्ये व्हाईट कलरचं येतं इथे व्हाईट कलरचं आलं तर तिथे आपल्याला इथे ॲड बीटवरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे सगळे व्हिडिओच्या लास्टपर्यंत बीट्स ॲड करत जायचे। त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे। हे तुम्ही पुढचं सगळं तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत बीट्स। त्यानंतर ना त्या व्हिडिओच्या लेअरवर क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे आपल्याला रिप्लेसच्या ऑप्शनवर क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो आहे ना इथे सिलेक्ट करायचे। त्यानंतर ना 2 बोटाने असं मोठं करायचं। त्यानंतर ना आता पहिल्या बीटवरती येऊन ते खाली स्क्रोल करून इथे स्प्लिट नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल 1 नंबरला, ह्या स्प्लिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं असं। तर असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत स्प्लिट करत जायचं आहे असं। तर स्प्लिट केल्यानंतर ना आता या व्हिडिओ फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती। त्यानंतर ना खाली स्क्रोल करून इथे रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून आपला दुसरा फोटो आहे ना तो इथे सिलेक्ट करून 2 बोटांनी मोठं करायचं। तर असं जाता व्हिडिओच्या लास्टपर्यंत प्रत्येक लेअरवरती वेगवेगळं फोटो असलं पाहिजे। तर बघू शकता अशा प्रकारे फोटोज रिप्लेस केल्यानंतर ना आता आपल्याला ओव्हरली ॲड करायचे। त्यासाठी स्टार्टिंगला येऊन इथे बॅकवर येऊन ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना आपला जो बेटमार्कचा व्हिडिओ आहे ना तो इथे आणखी एकदा इथे सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना व्हिडिओच्या लास्टपर्यंत याला म्हणजे येऊन जाईल। तर अशा प्रकारे त्यानंतर ना बॅकवरती येऊन असं स्टार्टिंगला यायचं आणखी एकदा। त्यानंतर ना आता आपल्याला हे इमेजेस ॲड करायचे आहेत हे लिहिलेले, त्यासाठी इथे बघायचं कोणता इमेज आहे पहिल्या बीटवरती, मग नंतर ना तोच इमेज आपल्याला इथे खाली ॲड करायचा। त्यासाठी स्टार्टिंगला ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून ते फोटोजमध्ये जाऊन आपला तो इमेज आहे ना तो इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ना 2 बोटाने असं मोठं करायचं। त्यानंतर ना आता इथे पुढचं देखील इमेज इथे ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे। ते 2 नंबरला इथे ए माझी होणारी हमसफर हे आपल्याला इमेज इथे रिप्लेस करायचे असं। तर बघू शकता मित्रांनो, तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत तुम्हाला हे सगळे इमेजेस आहेत ना ते ॲड करून घ्यायचे आहेत।
ते इमेजेस ॲड केल्यानंतर ना आता इथे आपल्याला ओव्हरले ॲड करायचे 4 सेकंडच्या बीटवरती. त्यासाठी 4 सेकंडच्या बीटवरती होऊन ॲड ओव्हरलेवरती जाऊन फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो आहे ना ते वेगळा फोटो सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 6 सेकंडच्या बीटच्या पुढचा भाग आहे ना तो कट करायचा. त्यानंतर ना ते 5 सेकंडची जी मधली बीट आहे ना ह्या बीटवरती येऊन स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून तो आहे ना स्प्लिट करायचं. त्यानंतर ना थोडं मोठं करायचं असं लेअरला. दोन्ही लेअर्सचे इमेजेस थोडं मोठं करून दुसऱ्या लेअरवरती येऊन इथे एक म्हणजे दोन्ही लेअरवरती एकच फोटो ठेवायचे. इथे काय करायचं नाही. तर आता सगळे ओव्हरलेज ॲड करून झाल्यानंतर ना आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. तर इफेक्ट्स ॲड करण्याआधी मी सगळे स्प्लिट आणि बीट्स ॲड करून घेतो. पण त्याआधी तुम्ही ओव्हरले आहे ना हे डिलीट करा. हे आपण ॲड केली ती. तर डिलीट केल्यानंतर आता मी पुढचं सगळं स्प्लिट करून घेतो. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओचा जो मटेरियलचा जो पासवर्ड आहे ना तो VE1234 असं टाकायचं आहे. कोणताही स्पेस नाही ना काही नाही. तर मी इथे तुम्हाला लिहून दाखवतो. तर अशा प्रकारे आपला पासवर्ड आहे हे. तर हा पासवर्ड तुम्ही टाकायचे. तर ती मटेरियलची फाईल आहे ना मी ती झिप फाईलमध्ये दिलेली आहे. ती झिप फाईल तुम्हाला ओपन करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती जाऊन सर्च करू शकता हाऊ टू ओपन झिप फाईल ऑन झेड आर्चिवर. त्यासाठी तुम्हाला झेड आर्चिवर हे ॲप लागणार आहे. तर आता मी आहे ना सगळे हे स्प्लिट आणि सगळं एडिट करून घेतलेलं आहे. तर आता तुम्हाला फक्त सांगायचं आहे ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि बनवा. तर आता स्टार्टिंगला येऊन पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचं. त्यानंतर न कॉम्बोवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना इथे आपल्याला व्ह्यू अँड स्लाईड नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. तो आपल्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून झूम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून बाउन्स 1. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 4 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून बाउन्स 2 असं ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 7 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून ते ब्लिंड्स नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 9 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आउटमध्ये यायचं. आता त्यानंतर ना इथे आपल्याला क्रॉस क्लोज नावाचा जो ॲनिमेशन आहे तो बघायला भेटेल. तो इथे ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 10 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचे. त्यानंतर ना ड्रॉप डाऊन नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. याची लेंथ आहे ना आपल्याला इथे 1.2 ठेवायचं. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आता इथे हे पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ॲड करून याची लेंथ फुल करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा. 11 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जायचं. त्यानंतर ना रिपल नावाचा ॲनिमेशन ॲड करून याची लेंथसुद्धा फुल करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझॉर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर आता आपले ॲनिमेशन्स आहेत ना ते इझिली ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला ट्रान्झॅक्शन ॲड करायचे 2-3. त्यासाठी इथे 8 सेकंद आणि 9 सेकंडच्या मधली जी बीट आहे ना त्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन लाईट इफेक्ट्समध्ये यायचं. त्यानंतर ना ग्लेअर 2 नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आणखी एकदा इथे लास्टच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन इथे सुद्धा ग्लेअर 2 नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करून याची लेंथ आपल्याला 0.2 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता आपल्याला आहे ना इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. इफेक्ट्स ॲड करण्यासाठी त्याआधी आपण ओव्हरलेला ॲनिमेशन ॲड करू. त्यासाठी ओव्हरलेवरती जाऊन आपला जो इमेज ॲड केला ना 2 इमेजेस त्या पहिल्या इमेजच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचं आहे. त्यानंतर न कॉम्बोवरती क्लिक करून क्रिस्टल 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून दुसऱ्या लेअरवरती क्रिस्टल 2 असं ॲड करायचे. त्यानंतर ना आपले ॲनिमेशन आहेत ना ते सगळे ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन पण इथे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना ट्रेंडिंगमध्ये येऊन रोलिंग फिल्म नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर याला पुढच्या बेटपर्यंतच ठेवायचे. त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन डेकोरमध्ये यायचं. त्यानंतर ना इथे खाली स्क्रोल केल्यानंतर ना आपल्याला इथे गर्ल सिक्रेट नावाचा इफेक्ट म्हणजे बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला आपल्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं आहे. त्यानंतर ना आता पहिल्या बीटवरती यायचं म्हणजे 2 सेकंडच्या बीटवरती. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये आपल्याला एक
फ्लॅशिंग कॉलेज नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचे याला. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे ना ती 8% ठेवायची. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 4 सेकंडच्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन डेकोरमध्ये येऊन डेकोरमध्ये आल्यानंतर लव प्रोटेक्शन नावाचा जो इफेक्ट आहे ना तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक बेट सोडून पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर आता 9 सेकंडच्या बेटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं. आता त्यानंतर ट्रेंडिंगमध्ये आपल्याला ग्लोईंग डबल्स नावाचे इफेक्ट सिलेक्ट करायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. याला आपल्याला पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर आता 10 सेकंडच्या बेटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये येऊन फ्लिप्ड नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बेटपर्यंत याला ॲड करायचं. 11 सेकंडच्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन डेकोरमध्ये येऊन मिनी रेनबो नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचं याला. तर अशा प्रकारे आपले इफेक्ट्स देखील ॲड होऊन जातील. तर आता आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर इझिली आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून एक सांगा. जर तुम्हाला असेच VNC QR कोड्स आणि कॅपकटचे ट्युटोरियल्स देखील पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला नो इंटरनेटचं प्रॉब्लेम येत असेल तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती फुल माहिती त्याची म्हणजे पूर्ण लिहून दिलेलं आहे. ते कॅपकट प्रो ते सगळं दिलेलं आहे. तर तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. सगळे ॲप्लिकेशन आपण टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टेड व्हिडिओमध्ये. तर